बदलापूर बस स्थानकावरील प्रकरणानंतर आता बदलापूरमधील बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे। अखेर तुम्ही सगळ्या बदलापूरकरांनी आवाज उठवला आणि त्यामुळे कुठेतरी इतक्या वर्षांपासून जी काही दुरवस्था बदलापूर बस स्थानकाची झालेली होती ती बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु त्याच दरम्यान माजी नगराध्यक्ष रामभाऊ पाटकर यांनी एक मागणी केलेली आहे आणि ती मागणी म्हणजे बदलापूरमध्ये बस सेवा सुरू करण्यात यावी अशी। तर बदलापूरकरांनो, तुम्हाला या मागणी संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय वाटतं? बदलापूरमध्ये बस सेवा या सुरू व्हायला पाहिजे का? आणि बदलापूर व्यतिरिक्त जसे की आपण आता बघत असाल तर उल्हासनगरला वगैरे सुद्धा बस सेवा ज्या आहेत एसी बस सेवा सुरू झालेली आहे, परंतु बदलापूरमध्येही बस सेवा चालू व्हायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे याच्यावर तेही नक्की सांगा। आणि रिक्षा चालक मित्रांना हात जोडून विनंती आहे की आता कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही शिवीगाळ वगैरे काही करू नका, कारण ही मागणी आम्ही नाही करत आहे। आम्ही फक्त एक व्हिडिओच्या माध्यमातून बदलापूरकरांचं मत घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण ही मागणी जी आहे ती रामभाऊ पाटकर माजी नगराध्यक्ष यांनी पहिलेच केलेली आहे की बदलापूरमध्ये बस सेवा चालू व्हायला पाहिजे। कारण आता सध्या जे काही भाडेवाढ सुरू आहे किंवा सध्या जे काही सर्वसामान्य व्यक्तींची प्रत्येक ठिकाणी लूट सुरू आहे, तर त्यांना सर्वसामान्यांच्या खिच्याला परवडणारे कुठेतरी ही बस सेवा असेल असं सांगितले जाते। बदलापूरकरांना एक सामान्य नागरिक म्हणून काय मत आहे?